हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 73वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन-नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. रिफ्यूज म्हणजे नकार देणे, रिगेन म्हणजे पुन्हा मिळवणे, रिग्रेट म्हणजे पश्चाताप किंवा खंत वाटणे, रेग्युलेट म्हणजे नियंत्रित करणे किंवा व्यवस्थापन करणे, रेनफोर्स म्हणजे मजबूत करणे, रिलीज म्हणजे मुक्त करणे आणि रिलेंटलेस म्हणजे निर्दय किंवा कठोर. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द उदाहरणासह बघूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी काल घेतलेल्या शब्दांपैकी रिफ्लेक्ट या वर्डचे समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द कोणते होते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना नक्कीच जमेल आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि विचारलेल्या शब्दांचे समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला शब्द रिफ्यूज म्हणजे नकार देणे किंवा न मानणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रिजेक्ट म्हणजे नाकारणे, एखाद्या गोष्टीचा स्वीकार न करणे. दुसरा शब्द डिक्लाइन म्हणजे नकार देणे किंवा स्वीकार न करणे, एखाद्या गोष्टीला सौम्यपणे नकार देणे. याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया. एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, काहीतरी मान्य करणे. दुसरा शब्द अप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे किंवा संमती देणे, एखाद्या गोष्टीला अधिकृतपणे सहमती देणे. याचे उदाहरण बघूया. शी रिफ्यूज टू आन्सर द क्वेश्चन. तिने प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. नेक्स्ट वर्ड रिगेन म्हणजे पुन्हा मिळवणे किंवा परत मिळवणे. याचे समानार्थी शब्द रिकवर म्हणजे सावरणे किंवा परत मिळवणे, हरवलेली किंवा गमावलेली गोष्ट पुन्हा मिळवणे. दुसरा शब्द रिट्रीव्ह म्हणजे पुन्हा मिळवणे किंवा शोधून काढणे, हरवलेली गोष्ट परत मिळवणे. याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया. लूज म्हणजे गमावणे किंवा हरवणे, काहीतरी नष्ट करणे किंवा मिळवण्यात अपयशी होणे. दुसरा शब्द फोरफिट म्हणजे स्वतःहून काहीतरी गमावणे किंवा राजीनामा देणे, एखाद्या गोष्टीवरचा हक्क गमावणे. याचे उदाहरण बघूया. शी वर्क हार्ड टू रिगेन हर कॉन्फिडन्स. तिने आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कठोर मेहनत घेतली. नेक्स्ट वर रिग्रेट म्हणजे पश्चाताप किंवा खंत वाटणे. याचे समानार्थी शब्द बघूया. रिपेंट म्हणजे पश्चाताप करणे, केलेल्या चुकीबद्दल मनापासून दुःख वाटणे. दुसरा शब्द लमेंट म्हणजे शोक करणे किंवा दुःख व्यक्त करणे, गमावलेल्या गोष्टीबद्दल खंत वाटणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिजॉईस म्हणजे आनंद मानणे, अत्यंत आनंदित होणे. दुसरा शब्द सेलिब्रेट म्हणजे साजरे करणे, एखाद्या प्रसंगाचा आनंदाने उत्सव साजरा करणे. याचे उदाहरण बघूया. आय रिग्रेट नॉट स्टडिंग हार्डर फॉर द एक्झाम. मला परीक्षेसाठी जास्त अभ्यास न केल्याची खंत वाटते. नेक्स्ट वर्ड रेग्युलेट म्हणजे नियंत्रित करणे किंवा व्यवस्थापन करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणे, कोणत्याही गोष्टीवर किंवा परिस्थितीवर प्रभुत्व ठेवणे. दुसरा शब्द मॉनिटर म्हणजे निरीक्षण करणे, काहीतरी लक्षपूर्वक पाहणे आणि त्याचे निरीक्षण करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिसरिगार्ड म्हणजे निग्रह न करणे किंवा दुर्लक्ष करणे, कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. दुसरा शब्द निग्लेक्ट म्हणजे उदासीनता किंवा दुर्लक्ष करणे, आवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याला महत्त्व न देणे. याचे उदाहरण बघूया. द गव्हर्नमेंट मस्ट रेग्युलेट पोल्युशन लेवल्स इन द सिटी. सरकारने शहरातील प्रदूषणाची पातळी नियंत्रित केली पाहिजे. नेक्स्ट वर्ड रेनफोर्स म्हणजे मजबूत करणे किंवा बळकटीकरण करणे. याचे समानार्थी शब्द बघूया. स्ट्रेंथेन म्हणजे बळकट करणे, आणखी मजबूत करणे किंवा अधिक स्थिर बनवणे. दुसरा शब्द सपोर्ट म्हणजे समर्थन करणे, मदत करणे किंवा बळकटीकरण करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. वीकन म्हणजे कमजोर करणे, ताकद किंवा प्रभाव कमी करणे. दुसरा शब्द अंडरमाइन
म्हणजे नुकसान करणे किंवा कमजोर करणे. थोड्या-थोड्या वेळाने नष्ट करणे किंवा कमजोर करणे. याचे उदाहरण बघूया. कोच गेव अ मोटिव्हेशनल स्पीच टू रेन्फोर्स द टीम्स मोराल. परीक्षकाने संघाचा मनोबल बळकट करण्यासाठी प्रेरणादायक भाषण दिले. नेक्स्ट वर्ड रिलीज म्हणजे मुक्त करणे किंवा सोडवणे. याचे समानार्थी शब्द फ्री म्हणजे मुक्त करणे, कोणत्याही बंधनापासून मुक्त करणे. दुसरा शब्द डिस्चार्ज म्हणजे सोडणे, कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला सोडून देणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कन्फाईन म्हणजे बंदिस्त करणे, काहीतरी किंवा कोणालाही एका ठिकाणी ठेवणे किंवा त्याच्या मुक्ततेवर निर्बंध घालणे. दुसरा शब्द रिटेन म्हणजे राखून ठेवणे किंवा अडवून ठेवणे, कोणत्याही गोष्टीला धरून किंवा अडकवून ठेवणे. याचे उदाहरण बघूया. द कंपनी विल रिलीज अ न्यू प्रोडक्ट नेक्स्ट मंथ. कंपनी पुढील महिन्यात एक नवीन उत्पादन सोडेल. नेक्स्ट वर्ड रिलेंटलेस म्हणजे निर्दय, कठोर किंवा थांबणारा नाही. याचे समानार्थी शब्द बघूया. अनइल्डिंग म्हणजे अडचणीला न झुकणारा, जे काही अडचण किंवा विरोध असतानाही थांबत नाही. दुसरा शब्द पर्सिस्टंट म्हणजे सतत प्रयत्न करणारा, जो काही करत असताना थांबत नाही किंवा निरंतर प्रयत्न करत राहतो. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. मर्सीफुल म्हणजे दया करणारा, जो दया दाखवतो किंवा इतरांना सोडून देतो. दुसरा शब्द फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक, जे बदललेल्या परिस्थितीला सहज स्वीकारतात. याचे उदाहरण बघूया. द रिलेंटलेस रेन कॉज फ्लडिंग इन मेनी एरियाज. निर्दय पावसाने अनेक ठिकाणी पूर आणला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.